कालचा दिवस इतका एनर्जेटिक आणि प्रोडक्टिव्ह होता की आज मला ते महागात पडेल असं वाटलंच नाही. म्हणजे सिरियसली एवढं थकल्यासारखं वाटत होतं. बट असो, आज माझा हेअर वॉश डे होता म्हणून सकाळी उठल्या उठल्या पहिले हेअर ऑइल करून घेतलं. तेल कमीत कमी 1 तास ठेवावं म्हणून पहिले आधी मॉर्निंग ड्रिंक घेतली. त्यामध्ये मी जिराचं पाणी घेतलं आणि त्यानंतर लंचचं प्रिपरेशन करून घेतलं. त्यानंतर मी फ्रेश झाली, माझं स्किन केअर केलं आणि डायरेक्ट ऑफिस लॉग इन केलं कारण की आज वर्क फ्रॉम होम होतं. थोड्या वेळाने ब्रेकफास्ट केला. त्या ब्रेकफास्टमध्ये मी खाल्लं उपमा आणि 1 कप चहा घेतला होता. बट स्टील आय वॉज फिलिंग लो एनर्जी म्हणून एनर्जी बूस्ट करण्यासाठी ORS ड्रिंक घेतलं. त्यानंतर लंचसाठी मी बनवली होती पनीर भुर्जी आणि त्यासोबतच मी राईस आणि डाळ खाल्लं होतं. ऑफिसच्या कामात बिझी असताना मी व्हिटॅमिन सीची टॅब्लेटसुद्धा घेतली. संध्याकाळी थोडे भिजवलेले ड्रायफ्रुट्स होते ते सुद्धा खाल्ले आणि तुम्हाला एक रिमाइंडर द्यावा म्हणून पाणीसुद्धा मी भरपूर प्यायले. त्यानंतर संध्याकाळी लॉगआउट झाल्यानंतर मी आमच्या नेबर्सच्या बेबीसोबत खेळत होती. मला असं वाटलं की मला थोडंसं हेडॅक होतं आहे, सो आय मेड अ स्ट्रॉंग कप ऑफ जिंजर टी होपिंग इट वुड बी हेल्प. थोडा वेळ आराम केला पण तरीसुद्धा बरं वाटलं नाही म्हणून डॉक्टरकडे गेली. BP चेक केला व त्यांनी सांगितलं की सर्व नॉर्मल आहे पण डिहायड्रेशनमुळे झालं असावं. वॉटर इंटेक इन्क्रीज करायला सांगितलं. घरी आले, चेंज केलं, थोडी कामं होती ती उरकली. बट ऑनेस्टली जेवणाची अजिबात इच्छा नव्हती. फॅमिलीने पण सांगितलं की थोडा दिवस जिम बंद ठेव, बट लेट्स सी, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच की मी वर्कआउट कंटिन्यू करते की नाही. डॉक्टरने दिलेली मेडिसिन्स घेतली, एनर्जी बूस्ट ड्रिंक प्यायले आणि डायरेक्ट झोपून गेले. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.